एक तर सावंतवाडीचं महत्वच त्यांनी कमी केलेलं आहे. आज जो हायवे झालाय तो झारापवरनं जातो. मग हल्ली लोक सावंतवाडीला येत नाही, तर पर्यटक पहिले किंवा आम्ही स्वतः लहानपणापासून येतोय गावाला, तर सावंतवाडीला आपल्या जुन्या रस्त्यानेच येत होतो. परंतु आज तो हायवे झाल्यामुळे आम्ही सुद्धा डायरेक्ट हायवेने जातो. कारण आणि त्यानंतर आता शक्तीपीठ झाल्यानंतर तो सुद्धा हायवे त्या बाजूने जाणार आहे. म्हणजे सावंतवाडीला तो पर्यटक कमी होणार आणि सावंतवाडीचा महत्व कमी होणार. हा तर महत्वाचा बाब आहे. त्यानंतर महत्वाचा बाब म्हणजे दीपक केसरकर जे काही समर्थन करतात त्याला कारण वेगवेगळी आहेत. आज त्याला कारण असं आहे की जी काही जमीन एकदम काडीमोल भावाने घेतली, आज तिथे रस्ता नाही काय नाही म्हणून 10 आणि 12,000 एकरीने घेतला. उद्या रस्ता झाल्यानंतर तीच एकरी गुंठ्यालाच 10-20 लाख जातील. असा ते बघा, स्वार्थ त्यांचा खूप आहे. भले ते साधे सोपे दिसतात, पण त्यांच्या मनात काय असते ते कोणाला कळू शकत नाही. म्हणून त्यांनी समर्थन दिलं. कारण जे कोण इन्व्हेस्टर आहेत ते इन्व्हेस्टर त्यांचे स्वतःचे आहेत, कोण फिल्म ऍक्टर असतील कोणी असतील, त्यांच्या इन्व्हेस्टमेंट जवळजवळ 4-5 हजार एकर त्यांनी जमीन घेऊन ठेवलेली असं माझ्या ऐकण्यात आहे. म्हणजे त्याला कुठेतरी भाव मिळावा त्या उद्देशाने ते त्याला समर्थन देत असेल. परंतु ग्रामस्थांचा विरोध असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ग्रामस्थांबरोबरच राहणार आहे त्या विरोधानं.